चरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्याने सिद्धमुनींच्या चरणास भक्तिभावाने वंदन केले आणि त्यास विनम्रतापूर्वक सांगितले, हे सिद्धमुनी, मी आपणास माझी विनंती ऐकावी असे नतमस्तक होऊन आर्जव करत आहे. औदुंबर क्षत्रिय गुप्त रूपाने राहिलेले श्री गुरु गाणगापूर येथे आल्याचे आपण सांगितले. योगिनीस वर देऊन या स्थानास ते कीर्तिरूपाने प्रकट करते झाले. येथील औदुंबर हा कल्पवृक्ष आहे असे आपण म्हणाला तेव्हा त्याची कृपा कुणावर झाली याविषयी विस्ताराने सांगावे. शिष्याचे बोलणे ऐकून आनंदित झालेले सिद्धमुनी औदुंबराचे स्थान महात्म्य विस्तारपूर्वक सांगू लागले. ते म्हणाले, बाळ ऐक, श्री गुरूंची लीला काय आणि किती म्हणून सांगावी. त्यांचे सदा सर्व काळ औदुंबर क्षेत्री वास्तव्य आहे. ज्याचे नावच मुळे औदुंबर कल्पवृक्ष आहे, जेथे श्रीगुरूंचे वास्तव्य आहे, तो इच्छित फलप्राप्ती करून देणारच. त्याचे महात्म्य परंपरा आहे, त्याचा जाणून घेणे सर्वस्वी अशक्य आहे. तरी हे शिष्योत्तमा, त्याविषयीचा एक दृष्टांत तुला सांगतो. शिरोळ नामक एक गावी गंगाधर नावाचा वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होता. त्याची पतिव्रता पत्नी शांत व सुशील होती. मात्र वारंवार तिला होणारे पुत्र मृत्युमुखी पडल्याने ती दुःखी कष्टी होती. तिला 5 पुत्र झाले आणि लागलीच निधनही पावले. या कारणाने तिने अनेक देवांना त्याविषयी नवस केला, मात्र तरीही तिची संतती काही केल्या टेकेना. अनेक व्रतवैकल्ये उपाय झाले, मात्र तिचे पूर्वकर्म वाईट असल्या कारणाने तिची संतती जगत नव्हती आणि त्यामुळेच ती अधिकाधिक दुःखी कष्टी राहत असे. कर्माचे परिणाम काय होतात याविषयी तिला सांगणारी मंडळी तिला पुत्रशोक होण्याकरता कोणती पातके कारणीभूत ठरतात याविषयी देखील सांगत असत. काही जाणकारांनी याविषयी तिला संतती न जगण्याचे कारण हे तिच्या पूर्वजन्मातील कर्माचा दोष आहे असे सांगितले. ज्या तामसी स्त्रिया गर्भपात करून घेतात त्या पुढील जन्मी वांझ राहतात किंवा त्यांची संतती मरण पावते. जो घोडा आणि गायांचा वध करतो तोही वांझ राहतो. तसेच जो दुसऱ्यांच्या पैशाचा अपहार करतो तो देखील पुत्रहीन होतो. विद्वान ब्राह्मण त्या स्त्रियेस म्हणाले, तुझे पूर्वकर्म दूषित आहे हे आम्हाला स्पष्टपणे कळून आले आहे. तेव्हा आता आम्ही जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. तू मागील जन्मात शौनक नावाच्या एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतलेस. ते कर्ज त्याने परत मागितले असतानाही तू दिले नाहीस. तो ब्राह्मण लोभी होता. त्याने द्रव्यापोटी आत्महत्या केली. त्यामुळे तो पिशाच्य योनीत जन्मला. तोच ब्राह्मण तुझा गर्भ नष्ट करीत आहे किंवा तुझी जन्मलेली संतती मारित आहे. हे तुझे कर्म तुझ्या जन्मासोबतच तुझ्याकडे आले आहे. त्यास भोगण्याशिवाय पर्याय नाही. त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून स्त्री दुःखीत झाली. तिला पूर्वजन्मातील कर्मांचा पश्चाताप झाला. तेव्हा तिने त्या ब्राह्मणांचे चरण धरले आणि त्यांच्या समोर हात जोडून ती करुणापूर्वक विनवणी करू लागली. मी दुराचारी पापिनी आहे, दुष्कर्मात बुडाले आहे. हे स्वामी, आता तुम्हीच माझा उद्धार करा. तुम्हीच काय तो उपाय सांगा. माझ्या विषसमान पातकांमुळे माझ्या संततीचे भक्षण चांडाळाने केले आहे. तेव्हा त्यावरील उपाय आपणच मला सांगावा अशी विनवणी ती करत राहिली. त्यावर तो ब्राह्मण तिला म्हणाला, तू ब्राह्मणाच्या धनाचा अपहार केलास म्हणून तो ब्राह्मण मेला आणि पिशाच्य झाला. हे ब्रह्महत्येचे घोर पातक आहे. तो जेव्हा मरण पावला तेव्हा त्याची उत्तर क्रिया देखील केली नव्हती. त्यात गतजन्मी तू त्याच्या द्रव्याचा अपहार केलास. त्याचा उद्धार आता तू कर. तू त्याची उत्तर क्रिया कर आणि त्याच्या गोत्रातील ब्राह्मणांना 100 मुद्रा दान रूपाने दे. त्यामुळे तुझे सर्व काही योग्य होईल. मात्र हे कार्य तू एकनिष्ठेने कर. सोबतच कृष्णा नदीच्या तीरावर तू 1 महिना वास्तव्य कर. पंचगंगेच्या संगमावर अनेक तीर्थे आहेत. तेथे तू औदुंबर वृक्षाची आराधना कर. पापविनाशी तीर्थामध्ये स्नान कर. औदुंबराला 7 वेळा स्नान घाल. श्री गुरुचरणांवर अभिषेक कर आणि पुन्हा काम्य तीर्थामध्ये स्नान कर आणि श्री गुरुचरणांची विधीपूर्वक पूजा कर. हे व्रत तुला भक्तिभावाने एकचित्ताने 1 महिना करावे लागेल. हे स्थान श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे आहे. त्यामुळे तुझे दोष नक्कीच जातील आणि तुझी संतती दीर्घायुष्य होईल. हे व्रत नित्यनेमाने 1 महिना केलीस की त्यानंतर शौनक गोत्री ब्राह्मणास बोलावून त्यांचे 100 मुद्रांचे दान कर. सर्व कार्य त्या ब्राह्मणाच्या नावाने केल्यास तुझे मन निर्मळ होईल. तुझे कष्ट सफळ पूर्णत्वास येतील आणि श्री गुरुंना तुला नक्कीच तारून नेतील. मनामध्ये नित्य श्री गुरु स्मरण करून आणि श्री गुरुचरणे जपजाप केल्याने तुझी पापे धुवून जातील आणि ब्रह्मसंबंधाच्या त्रासामधून तू कायमची मुक्त होशील. त्या विद्वान ब्राह्मणांचे बोलणे ऐकून ती स्त्री चिंतित झाली. 100 मुद्रांएवढे धन कोठून आणावे ही चिंता तिला ग्रासू लागली. मी देहास कष्टवेन, झिजवेन, महिनाभर उपास तपास करेन, गुरुसेवा करेन, मात्र धनाची जुळवाजुळव करणे मला कसे शक्य व्हावे असे मनात आलेले विचार तिने त्या ब्राह्मणास
सांगितले. त्यावर ते विद्वज्जन म्हणाले, बाळ, तुला धन जमा करणे शक्य नसेल तर तू निर्मळ मनाने केवळ श्री गुरुचरणांची सेवा कर. श्री गुरु तुला तुझ्या पातकांपासून मुक्त करतील. सध्या त्यांचे वास्तव्य औदुंबराच्या नजीकच आहे. ते कृपाळू आहे. ते तुला ब्रह्महत्येपासून नक्कीच मुक्त करतील. तुला जितके द्रव्य देणे शक्य आहे तितके द्रव्य तू श्री गुरुचरणी अर्पण कर. ब्राह्मणाने सुचवलेला उपाय ऐकून ती स्त्री लागली श्रीगुरूंना भेटावयास निघाली. पापविनाशी तीर्थसंगमावर तिने स्नान केले. औदुंबराला 7 वेळा स्नान घातले आणि प्रदक्षिणाही घातल्या. नंतर तिने काम्यतीर्थावर स्नान केले. श्री गुरुचरणांची पूजा केली. त्यास प्रदक्षिणा घातल्या आणि उपवास केला. याप्रमाणे सतत 3 दिवस तिने वरील उपचार केले असता तिच्या स्वप्नात कर्ज देणारा ब्राह्मण आला आणि तिच्याकडे 100 मुद्रा मागू लागला. अजूनही तू द्रव्य दिले नाहीस तर मी तुझा जीव घेईन. तुझा वंश पुढे वाढू देणार नाही. तू विनाकारण हे जे कष्ट करीत आहेस ते वाया जातील. तुझ्या वंशात पुत्र आहे तरी कुठे, असे म्हणून ते ब्राह्मण रूपी पिशाच्च त्या स्त्रीला मारावयास निघाले. ती स्त्री भयभीत झाली आणि औदुंबराच्या मागे लपावयास गेली. तेव्हा तिच्या दृष्टीस श्रीगुरू आले असता ती स्त्री श्रीगुरूंच्या मागे लपली. श्रीगुरूंनी तिला अभय दिले आणि त्या पिशाच्च ब्राह्मणाला अडवून विचारले, हिला का मारतोस? तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, हिने मागील जन्मी माझे द्रव्य घेतले आणि परतही दिले नाही, त्यामुळे मी प्राणत्याग केला. स्वामी, आपण कृपाळू आहात. आपण सर्वांना समान जाणता, तेव्हा माझ्या या शत्रूविषयी पक्षपात करू नये. त्याचे बोलणे ऐकून श्रीगुरू क्रोधित झाले आणि म्हणाले, तू माझ्या भक्तांना त्रास देतोस. आता मी तुला शिक्षाच करतो. मी सांगितल्याप्रमाणे जर तू वागलास तरच तुझे हित आहे. या कारणाने तुला सद्गती प्राप्त होईल आणि पिशाच्च योनीतून तुझी सुटका होईल. ही ब्राह्मण स्त्री तुला जे काही देईल त्यात समाधान मानून घे. हे पटत नसेल, रुचत नसेल तर येथून निघून जा. मी माझ्या भक्तांचे वंशोवंशी जन्मोजन्मी रक्षण करणार आणि करीत राहणार. तू पुन्हा इथे आलास तर मात्र मी तुला शिक्षा करेन. श्रीगुरूंचे बोलणे ऐकून तो पिशाच्च रूपी ब्राह्मण शरण आला आणि म्हणाला, स्वामी, मला आपले दर्शन घडले. आता आपणच माझा उद्धार करा. ज्याने माझा उद्धार होईल असे योग्य ते आपण करावे. मला चांगली गती मिळावी याकरता आपण जी आज्ञा कराल ती मी पाळीन. त्यावर श्रीगुरू त्या ब्राह्मण स्त्रीस म्हणाले, आता जे काही तुझ्याकडे आहे तू या ब्राह्मणास अर्पण कर. श्रीगुरू ब्राह्मणाला म्हणाले, ही स्त्री तुझे क्रियाकर्म करेल. त्यानंतर 10व्या दिवशी तुला मुक्ती लाभेल आणि सद्गती प्राप्त होईल. हे विप्र स्त्रिये, तू याच्या नावाने अष्टतीर्थामध्ये स्नान कर. औदुंबरात 7 दिवस स्नान घाल, म्हणजे तू तात्काळ ब्रह्महत्येच्या दोषापासून मुक्त होशील. तुझे येणारे पुत्र आणि कन्या दीर्घायुषी होतील. अशा रीतीने स्वप्न पूर्ण झाले. ती स्त्री रागी झाली आणि स्वप्नांची आठवण होताच ती आश्चर्यचकितही झाली. मनातल्या मनात तिने श्रीगुरुमूर्तीचे स्मरण केले. श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार तिने 10 दिवस आचरण केले आणि 10व्या दिवशी त्या ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले. त्यामुळे त्या ब्राह्मणास सद्गती लाभली. दुसऱ्या दिवशी श्रीगुरू त्या ब्राह्मण स्त्रीच्या स्वप्नात आले आणि तिच्या ओटीमध्ये 2 नारळ घालते झाले आणि म्हणाले, आता तू पारणे कर. तुला पुत्रप्राप्ती होईल आणि पुढे तुझा वंशही वाढेल. व्यर्थ चिंता करू नकोस. श्रीगुरूंच्या सांगण्यानुसार त्या ब्राह्मण दाम्पत्याने पारणे फेडले. तेव्हा श्रीगुरू तेथे प्रकट झाले. ज्याप्रमाणे परिस्पर्श घडताच लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे श्रीगुरू कृपेचा परिस्पर्श होताच ती स्त्री पातकमुक्त झाली आणि निष्पाप झाली. पुढे त्या स्त्रीने 1 जुळे पुत्र प्रसविले, जे पुढे श्रीगुरू कृपेने शतायुषी झाले. काही काळानंतर पहिल्या मुलाचा व्रतबंध आणि दुसऱ्या मुलाचे चौलकर्म करण्याचे उभयता पतिपत्नीने ठरवले. पुत्र 3 वर्षाचा झाल्याने मातापित्याने त्याचे चौलकर्म उत्साहाने आणि समारंभपूर्वक करण्याचे योजिले. मोठ्या उत्साहाने त्यांनी समारंभाची तयारी केली. मात्र आदल्याच दिवशी मध्यान्ही मुलाची प्रकृती बिघडली. एकाहून एक अशा अनेक व्याधी असतात. त्यातील धनुर्वात या पीडाकारक व्याधीमुळे बालक त्रस्त झाले. बालकाचे अवयव वाकडे तिकडे झाले. डोळे भयंकर दिसू लागले. तो बालक 3 दिवसांपर्यंत या आकस्मिक व्याधीशी झगडत होता. 4थ्या दिवशी मात्र तो बालक मरण पावला. त्यामुळे त्याचे मातापिता अपार शोक करू लागले. आक्रोश करत असताना आपले मस्तक जोरजोराने जमिनीवर आदळू लागले. उरावर दगड आपटून घेत राहिले. मातेने जमिनीवर अंग झोकून दिले. ती निश्चेष्ट झाली आणि पुन्हा सावध होऊन डोळ्यातून आसवे गाळत रडू लागली. आक्रोश करू लागली. तिने स्वतःच मुलाच्या प्रेतावर झोकून दिले. मायेच्या पाशात गुरफटलेली ती माता प्रेताला कवटाळून रडत होती आणि बडबडत होती, माझ्या राजा बाळा, मला सोडून का रे निघून गेलास? कुठे खेळावयास गेलास? माझ्या स्तनांचे दूध तुझ्या विना वाया जात आहे. लवकर धावत ये. माझ्या प्राणप्रिय लेकरा, मी तुझे गुण कसे विसरू? तू माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहेस.
तुझे लढीवाळ मधुर बोलणे मी कसे विसरावे? तुझ्यासारखा सुस्वरूप सुंदर मुलगा मला कुठे भेटेल? स्वप्नामध्ये आनंदाचा ठेवा मिळावा आणि जागृती येताच दिसेनासा व्हावा तसे तुझ्याविषयी झाले का रे? मला 5 पुत्र झाले, मात्र त्यापासून तू निराळा आहेस. तुला गर्भरूपाने धारण केले तेव्हापासून माझे मन आनंदले होते. मला उत्तम डोहाळे लागले होते. मी कधीही दुःखी झाले नाही. पुत्र होईल या आशेने मी नित्य आनंदात होते. मला पुत्र होईल असा वर श्रीगुरूंनी दिला होता. श्रीगुरूंच्या वरदानातून हा पिंड जन्म घेणार आहे हे जाणवल्याने मी आनंदात होते. तेव्हा मी तुझ्यासाठी प्रसविले तेव्हा मला अपार सुख प्राप्त झाले. तूच माझा रक्षण करता या भावनेने मी तुला अखंड प्रतिपाळ केला. आमच्या वृद्धपणाचा आधार म्हणून आम्ही तुझ्यावर विसंबून राहिलो, मात्र तूच आम्हाला सोडून जात आहेस हे योग्य नाही. माझे आजवरचे सर्व दुःख मी तुला बघितले तेव्हाच विसरले. तूच आमचा तारण आहेस म्हणून तुझ्यावर विश्वासून राहिलो. अशा प्रकारे रडत भेकत नाना प्रकारे दुःख व्यक्त करत ती स्त्री शोक करत होती आणि उपस्थित मंडळी तिचे सांत्वन करीत होते. जे देवदानव आणि ऋषीश्वरांनाही चुकले नाही, जे ब्रह्माने साक्षात ललाट लेखनाच्या रूपाने पाहिले आहे तेच अटळ आहे. परमेश्वराचे देखील अनेक अवतार झाले आणि निमाले. मग आपण तरी बोलून चालून मर्त्य मनुष्य देही. आमचे तरी काय होणार? लोकांचे बोलणे ऐकून त्या मातेस दुःखाचे कड अधिकच येते झाले. ती म्हणाली, हे दोन्ही पुत्र मला फलस्वरूप दीर्घायुष्य म्हणून प्राप्त झाले आहेत. भूमंडळात प्रसिद्ध असणाऱ्या औदुंबर क्षेत्री वास्तव्य करणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतींनी मला वरदान स्वरूपात हे 2 पुत्र दिले होते. त्यांचे आशीर्वचन खोटे कसे ठरेल? एक वेळ मला मरण येवो, मी माझ्या मुलासह स्वतःचा प्राणघात करते, असे म्हणत श्रीगुरूंचे स्मरण करू लागले. देवा, तू मला गांजलेस. मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुमचे वचन सत्य मानले. तुमच्या सत्यसंकल्पावर मी विश्वासून राहिले. मात्र तुम्ही माझा घात केला. मग मी तुम्हास विश्वासघातकी का म्हणू नये? तुम्ही श्री नृसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार आहात. श्री गुरु आपणच ध्रुव आणि बिभीषण यांना वरदान दिले. हे मी खरे कसे मानावे? मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझी उपेक्षा केली. आता मात्र मी मन कठोर करून तुमचे नाव घेत प्राण सोडणार आहे. लोक तुमच्यापाशी येत राहतात, तुमची सेवा करतात, औदुंबरास प्रदक्षिणा घालतात आणि अनुष्ठाने करतात. मीही अनुष्ठान केले, मात्र त्याचे काय फळ मिळाले? आता तुमच्या स्थान महात्म्यावर विश्वास कसा ठेवावा? मी नक्कीच प्राणत्याग करणार आहे. तुम्ही आमचा घात केला अशी तुमची कीर्ती सर्वत्र पसरेल. त्यामुळे तुमची भक्ती करणाऱ्यांना तुमच्याविषयी पुढे भरोसा कसा काय वाटेल? ब्राह्मणाचे देणे चुकवले की या कारणाने तुमचे चरण धरले, मात्र तुम्ही भक्त म्हणून मला स्वीकारल्यानंतर असे मध्येच टाकून देणे धर्माच्या दृष्टीने योग्य ठरते काय? वाघाला घाबरून गाय दुसऱ्या कुणाच्या तरी आश्रयाला जावी आणि त्यानेच त्या गायीला जीवे मारावे अशी माझी गत झाली आहे. किंवा एखादा कुणी पूजा करण्यासाठी देवळात गेला आणि देऊळच त्याच्या अंगावर पडल्याने तो मरण पावला. त्याचप्रमाणे हे स्वामी, माझाही असाच विश्वासघात झाला आहे. हे देवा, तू माझ्या मुलाचे रक्षण केले नाहीस. अशा रीतीने ती दिवस आणि रात्र ब्राह्मण स्त्रीने दुःखाचा आकांत मांडला. दुसऱ्या दिवशी त्याची सकाळ उजाडली तरी देखील तो कुणाचे ऐकेना. सकाळी ब्रह्मवृंद तिच्यापाशी जात म्हणाला, हा मूर्खपणा सोडून दे. हे दुःख उपयोगाचे नाही. जे ज्या समयी होणार आहे ते घडतेच. जे घडणार आहे ते ब्रह्मादिकासही चुकवता येत नाही. आता गंगेवर जाऊन या मृत बालकांवर प्रेतसंस्कार करावयास हवेत. त्यांचे बोलणे ऐकून त्या स्त्रीने मुलाचे प्रेत पोटाशी धरून आक्रोश मांडला. माझ्यासहित या प्रेताला अग्नीच्या स्वाधीन करावे, अन्यथा मी या प्रेतास कुणालाही हात लावून देणार नाही, असे म्हणून तिने मृतपुत्रास उराशी कवटाळले. तेव्हा जमलेली मंडळी तिला म्हणाली, तू स्त्री नाहीस, तू कर्कश आहेस. प्रेतासह आपले प्राण देण्यामागे कोणते धर्माचरण आहेस ते सांग बरे. आपल्या पुत्रासहित कुणी प्राण दिल्याचे आमच्या ऐकिवण्यात नाही. तू केवळ मूर्खासारखी बडबड करीत आहेस. आत्महत्या करणे हे मोठे पाप आहे. जमलेली मंडळी त्या स्त्रीची नाना प्रकारे समजूत काढत होती, मात्र त्या दुर्दैवी मातेने आपल्या पुत्रासह आत्मघात करण्याचा निश्चयच केला होता. तोवर दुपार झाली. ती ब्राह्मण स्त्री उपस्थितांना काही केल्या प्रेतास हात लावून देईना, तसेच स्वतः देखील नदी तीरावर जाईना. तेव्हा गावामध्ये मोठी खळबळ माजली. त्याच वेळी तिथे एक ब्रह्मचारी आला आणि आत्मज्ञानरूपी बोध केला. तो ब्रह्मचारी अन्य कोणी नसून साक्षात मनुष्य देह धारण करून आलेले श्री नृसिंह सरस्वतीच होते. सरस्वती गंगाधर म्हणाले, हे विस्तारपूर्वक कथन केलेले मनोहर गुरुचरित्र ऐकणारा नक्की शतायुषी होईल. या अध्यायाचे जो कोणी भक्तिपूर्वक श्रवण करेल त्यास
व्याधीचे भय उरणार नाही, तसेच त्यास पूर्ण आयुष्य लाभेल, हे माझे वचन सत्य म्हणावे. याप्रमाणे ब्राह्मण स्त्री संतान प्राप्तीचा लाभ करून देणारा, तिच्यावरील ब्रह्महत्येचं पातक दूर करणारा अध्याय समाप्त होत आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा ब्रह्मसंबंध परिहाराचे वर्णन करणारा असा हा 20वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.